पावसाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून पेरणीच्या तारखा आता समोर येत आहेत। गेल्या 2 महिन्यापासून कानावरती बातमी पडत होती की यावर्षी पाऊस कमी होणार, दुष्काळ येणार आणि पेरणी लांबणीवरती पडणार। पण आता एप्रिल महिन्यामध्ये हवामान खात्याने आणि जागतिक तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला असून प्रशांत महासागरामध्ये सक्रिय होत असलेल्या एल निनो आणि दुसरीकडे सोलापूरच्या सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेतील भविष्यवाणी समोर आली। हवामान खात्याने देखील धक्कादायक रिपोर्ट समोर दिला आहे। त्यामुळे कोणत्या तारखेला पेरणी करायची आणि महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार उडणार या सर्वांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, आतापर्यंत आपण ऐकत होतो की पॅसिफिक महासागरामध्ये पाऊस कमी होईल आणि एप्रिलच्या ताज्या अपडेटनुसार जपानमधील हवामान तज्ज्ञांनी अमेरिकेच्या नोवा संस्थेने एक वेगळाच इशारा दिला। जपानच्या मते अरबी समुद्रामध्ये एक नवीन प्रणाली तयार होत आहे जी मान्सूनला वेळेआधीच खेचून आणू शकते। त्याचबरोबर पुण्याच्या तज्ज्ञांनी एप्रिलमध्ये जो अभ्यास केला त्यांच्यानुसार मान्सूनच्या तारखेमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे। जो पाऊस लेट येणार असं म्हटलं जात होतं तो आता नेमका कधी सक्रिय होणार आहे हे आपण पाहूया। कारण तज्ज्ञांच्या मते अरबी समुद्रातील आयओडी पॉझिटिव्ह होत असल्यामुळे पावसाचं चित्र हे अचानक पालटलं गेलंय। हवामान खात्याच्या नवीन मॉडेलनुसार मान्सून अंदमानात वेळेवर धडकण्याची चिन्हे आहेत। महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची तारीख ही दर्शवण्यात आली, पण लक्षात ठेवा की पहिली पेरणी करण्यासाठी किमान 80 ते 100 मिलीमीटर पाऊस असणं आवश्यक आहे। तज्ज्ञांनी यंदा ब्रेक मान्सूनचाही इशारा दिलाय, म्हणजेच पाऊस सुरू होईल पण मध्येच 15 ते 20 दिवस गायब होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही घाईत पेरणी केली तर तुमचं बियाणं वाया जाण्याची देखील भीती आहे। त्यामुळेच हवामान खात्याने पेरणीसाठी नेमकी कोणती तारीख सांगितली आहे हे लक्षपूर्वक पहा, कारण यावेळी पाऊस एकदा सुरू झाला की तो सतत पडणार नाहीये। तर यंदा पाऊस लपंडाव खेळणार आहे, म्हणजेच मान्सून हा धक्कादायक वळणांनी भरलेला असणार आहे। एका बाजूला जागतिक संस्थांची आकडेवारी आणि दुसरीकडे परंपरा, या दोन्ही गोष्टींचा सारांश पाहिला तर यंदा पावसाचं नियोजन खूप विचारपूर्वक करावं लागणार आहे। हवामान खात्याच्या अपडेटनुसार निर्णय घ्यावे लागतील। येत्या 4 तासांमध्ये हवामान खात्याकडून यासाठी एक नवीन रिपोर्ट जाहीर झालाय जो महाराष्ट्राच्या शेतीचा संपूर्ण गणित बदलवून टाकणारा आहे। आतापर्यंत तुम्ही बातम्या ऐकल्या असतील की दुष्काळ पडणार आणि पाऊस उशिरा येणार, पण आता याच आठवड्यामध्ये अमेरिका आणि जपानच्या सॅटेलाइटने अरबी समुद्रामध्ये असं काही पाहिले ज्यामुळे हवामान तज्ज्ञांनी थेट आता इशाराच दिलाय। विज्ञानाचा धक्कादायक अंदाज तर समोर आला आणि दुसरीकडे सोलापूरच्या सिद्धरामेश्वर महाराजांच्या दरबारातून एक अशी भविष्यवाणी आली जे ऐकून अनेक शेतकरी पेरणीबाबत विचारात पडले आहेत। कारण नागरिकांनो, जिथे विज्ञानाला मर्यादा असते तिथे श्रद्धा सुरू होते आणि सोलापूरच्या महाराजांच्या यात्रेतील भाकणूक म्हणजे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अंतिम शब्द असतो। यंदा भाकणुकीमध्ये अशा काही शब्दांचा वापर करण्यात आलाय जो ऐकून अंगावर काटा उभा राहिला। याचा अर्थ नेमका काय आहे आणि या भविष्यवाणीचा हवामान खात्याचा रिपोर्टशी संदर्भ कसा जोडला गेला हे आपण पाहणार आहोत। शास्त्रज्ञ सांगतात की पाऊस कमी, पण भाकणूक सांगते काहीतरी वेगळंच। या दोघांमधला संदर्भ आणि तुमच्या शेतीवर याचा काय परिणाम होणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर येणार आहे। लक्ष देऊन ऐका की तुम्हाला अशा काही जिल्ह्यांची नावं आता कळणार आहेत जिथे यंदा पाऊस अक्षरशः तांडव घालणार आहे। तर असेही काही जिल्हे आहेत की जिथे फक्त ढग दर्शन देऊन निघून जातील। अनेक हवामान तज्ज्ञ सांगतायत की मान्सून हे केरळपासून महाराष्ट्रात पोहोचेपर्यंत काही जिल्ह्यांमध्ये धो-धो पाऊस बरसेल तर काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती असेल। पण सगळ्यात मोठा सस्पेन्स तर हाच आहे की पहिली पेरणी कधी आणि हवामान खात्याने एप्रिलच्या अपडेटमध्ये कोणती तारीख लॉक करून दिली। जर तुम्ही या तारखेच्या आधी पेरणी केली तर तुमचं बियाणं जमिनीमध्ये जळून जाण्याची शक्यता ही 80% असणार आहे। कारण भारतीय हवामान खात्याने खरी बातमी दिली आहे, परंतु समुद्राच्या पोटामध्ये दडलेली आणखी एक बातमी जपानच्या हवामान तज्ज्ञांनी समोर आणली। असा डेटा रिलीज झालाय की त्यामध्ये म्हटलं जाते प्रशांत महासागरात सक्रिय होणारं एल निनो ऐवजी एक विचित्रच प्रणाली आता समोर येत आहे जी गेल्या 100 वर्षामध्ये कधीच पाहायला मिळाली नव्हती। पुणे वेधशाळा आणि अमेरिकेच्या नोवा संस्थांनी आता एकाच गोष्टीवरती ठाम असं मत उभं केलंय। काही जिल्ह्यांमध्ये भयानक पाऊस बरसणार तर काही जिल्ह्यांमध्ये तो पूर्णपणे गायब होणार। शास्त्रज्ञांनी याला मान्सून ट्रॅप असं नाव दिलं आहे। मग तुमच्या जिल्ह्यावर याचा परिणाम कसा असणार आहे हे मी तुम्हाला पुढील 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे। हवामान तज्ज्ञांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी त्या जिल्ह्याची पेरणीची तारीख आणि मान्सूनचा अंदाज घोषित केलाय। हवामान खात्याचा अंदाज आणि शास्त्रज्ञांनी लावलेला अंदाज प्रत्यक्ष नागरिकांच्या समोर आलेला आहे। त्यामुळे विदर्भ असेल, मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हे असतील त्यांच्यासाठी त्यांच्या पेरणीचा क्षण आणि पेरणीची तारीख आता जाहीर झाली। हवामान खात्याने दिलेल्या अपडेटनुसार एका विशिष्ट तारखेला पेरणी लॉक होणार आहे। जर तुम्ही या तारखेच्या 5
दिवस आधी किंवा 5 दिवस नंतर पेरणी केली तर तुमचं लाखो रुपयाचं बियाणं हे जमिनीमध्ये जळून खाक होऊ शकतं. तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्याची पहिली तारीख लॉक झाली आहे. मित्रांनो, 2026चा पावसाळा इतिहासात नोंदवला जाणार आहे. संकट मोठं आहे, पण जर तुमचं नियोजन पक्कं असेल तर तुम्ही नक्कीच पेरणीमध्ये यशस्वी होऊ शकता. नागरिकांनो, तुम्ही आतापर्यंत टीव्हीवर पाहिलं असेल की पाऊस कमी पडणार आणि दुष्काळ येणार. पण मित्रांनो, हवामान तज्ज्ञांनी एक विचित्र चित्र पाहिलं आहे. त्यामुळेच आता साधा पाऊस नाही तर निसर्गाचा महातांडव येणार आहे असं देखील बोललं जातंय. मित्रांनो, आपण फक्त आपल्या आजूबाजूच्या पावसाकडे बघतो, पण समुद्राच्या पोटामध्ये एक विचित्र चित्र घडत आहे. त्यामुळेच इतिहासामध्ये हा पाऊस नोंदवला जाऊ शकतो. प्रशांत महासागरामध्ये एकीकडे एल निनो सक्रिय होण्याची चर्चा तर एकीकडे विचित्र प्रणाली पाहायला मिळत आहे. त्यामुळे हवामानाचं चित्र हे पूर्णपणे बदललं. महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यांमध्ये यंदा भयानक दुष्काळाचं सावट होऊ शकतं असं देखील बोललं जात आहे. पाऊस येणार नाही तर पाऊस धोका घेऊन येणार आहे. कोणत्या जिल्ह्याला निसर्ग उद्ध्वस्त करणार आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये सोन्याचा पाऊस पडणार याची माहिती देखील हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. मित्रांनो, आपण फक्त विहिरीकडे बघितलं, परंतु समुद्रामध्ये तर आता भयानक वास्तव्य निर्माण झाले. याचाच अर्थ असा आहे की पाऊस हा महाराष्ट्राच्या उंबरठ्यापर्यंत येणार आणि गायब होणार. पुणे वेधशाळेच्या शास्त्रज्ञांनी एक असा इशारा दिलाय जो ऐकून अनेकांचे डोळे हे पाणावले आहेत. एकदा पाऊस येईल आणि तो परत गायबच होईल असं देखील बोललं गेलंय. त्यामुळेच आता बिकट अवस्था निर्माण होणार असून पिके जळून खाक होतील. विज्ञानाच्या भाषेमध्ये याला ब्रेक मान्सून म्हणतात. पण यंदाचा ब्रेक हा 20-30 दिवसाचा असणार आहे. मग पेरणी करायची तर कशी यासाठी हवामान तज्ज्ञांनी एक विशिष्ट तारीख सांगितली आहे. ही तारीख आपण पाहणारच आहोत, परंतु सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यांमध्ये हवामानाची परिस्थिती कशी असणार आहे. यामध्ये सर्वात पहिल्यांदा पाहायला गेलं तर मराठवाड्यासाठी यंदाचा मान्सून कसोटीचा असणार आहे. जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली, तर ऑगस्टमध्ये मात्र परतीचा पाऊस किंवा अरबी समुद्रातील चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओला दुष्काळ देखील पडू शकतो. विजांच्या कडकडाटीसह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस इथे जास्त असणार आहे. खरीपाच्या पेरणीसाठी थोडा विलंब होऊ शकतो. त्यानंतर विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे यंदा पावसाची स्थिती ही नॉर्मल असणार आहे. जुलै-ऑगस्टमध्ये इथे पावसाचा जोर सर्वाधिक असेल, तर संत्रा आणि कापूस उत्पादक पट्ट्यात हा पावसाचा खंड पडण्याची शक्यता कमी आहे. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये समाधानकारक पाऊस होईल. जळगाव आणि धुळे जिल्ह्यात पावसाची सरासरी ही मागच्या वर्षासारखीच असणार आहे. मात्र कापूस लागवडीसाठी जूनच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत थांबणं हिताचं ठरणार आहे. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीवरील मान्सून नेहमीपेक्षा जास्त आक्रमक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. अरबी समुद्रातील वाढत्या तापमानामुळे ढगफुटीसारख्या घटना घडण्याची शक्यता आहे. इथे पाऊस एकदा सुरू झाला की सलग 8-10 दिवस विश्रांती घेणार नाही. त्यानंतरच घाटमाता परिसरामध्ये नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली. सोलापूर, सांगली येथे मान्सूनची सुरुवात थोडी कोरडी होऊ शकते आणि सुरुवातीचा पाऊस फक्त धुळपेक करणारा असू शकतो आणि सोलापूरच्या भाकणुकीनुसार इथे पेरणीसाठी जूनच्या उत्तरार्धात अधिक योग्य काळ ठरणार आहे. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही 2026च्या मान्सूनची प्रतीक्षा करत असाल तर मान्सून तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येणार की डोळ्यात पाणी घेऊन येणार याची सर्व अस्वी तुमच्या नियोजनावरती जबाबदारी असणार आहे. त्यामुळे तुमचं नियोजनावरती सर्व काही अवलंबून असेल. पेरणीची माहिती जाणून घ्या आणि मान्सूनचं योग्य ते नियोजन करा.